मित्रांनो, तुमच्यासोबत पण हे होत आहे का? म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा चॅप्टर वाचता, तेव्हा तुम्हाला तो चॅप्टर समजतो. पण नंतर असं होतं, की काही दिवसांनी आपण विसरतो आणि आपल्या लक्षातच नाही राहत. मग जेव्हा एक्झाम येते, तेव्हा आपल्याला त्या चॅप्टरमधलं काही आठवतच नाही. तर सेम एक डाऊट किंवा सेम एक कमेंट आपल्याकडे आहे. तर त्यामध्ये पण हेच म्हणणं आहे, की सगळे चॅप्टर समजतात, पण लक्षातच नाही राहत. तर एक्झॅक्टली का होतंय आणि आपण गोष्टी का विसरतो? इव्हन आपल्याला चॅप्टर जेव्हा आपण वाचतो किंवा जेव्हा आपण ऐकतो, समजून घेतो, तेव्हा सगळं काही समजतं. सगळे फॉर्म्युले कसे आले, कुठे काय वापरायचं, हे सगळं कळतं. पण जेव्हा ॲक्चुअल एक्झाम वगैरे येते, तेव्हा जेव्हा आपण ते आठवायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते अजिबात नाही आठवत. तर एक्झॅक्टली हे का होतं? यासाठी आपण काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर समजणं आणि लक्षात ठेवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण एक्झॅक्टली समजून घेतलं पाहिजे, की एक्झॅक्टली समजणं किंवा लक्षात ठेवणं हे कसं वेगळं आहे किंवा याच्यामध्ये काय फरक आहे नक्की. तर बेसिकली जेव्हा आपण एखादं लेक्चर ऐकतो किंवा एखादा चॅप्टर जेव्हा आपण वाचतो, तेव्हा तात्पुरतं आपल्याला ते समजतं म्हणजे काय, तात्पुरतं त्याच्या गोष्टी आपल्याला कळतात, की हे असं-असं होतंय, असं-असं आहे. हे आपल्याला तात्पुरतं कळतं. आपण तात्पुरतं ते बघतो. त्याला आपण म्हणतो समजणं, की तात्पुरती ती माहिती आपल्याला कळते. पण लक्षात ठेवणं म्हणजे काय, की ते परमनंटली स्टोअर करून ठेवणं, की नंतर कधीही जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल, तेव्हा आपण ते आठवू शकतो. म्हणजेच काय, की जेव्हा आपण कॉम्प्युटरला प्रॉम्प्ट देतो, तेव्हा त्याला ते कळतं. पण तो मेमरीमध्ये जेव्हा ते स्टोअर करून ठेवतो, जेव्हा आपण नेक्स्ट टाईम ते परत रिट्राईव्ह करू शकू, त्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवणं. तर आता हे समजणं तो लक्षात ठेवणं जे आपण जातोय, हे करताना काय महत्त्वाचं आहे, तर ते म्हणजे रिव्हिजन. जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा रिवाईज करू, तेव्हा ती लक्षात राहते समजलेली गोष्ट. सो त्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिव्हिजन. खरं तर ना, आपण दिवसभरामध्ये असंख्य गोष्टी वाचतो, असंख्य गोष्टी बघतो, खूप साऱ्या रील्स आपण स्क्रोल करतो. पण त्या सगळ्याच्या सगळ्या रील्स लक्षात राहतात का? तर नाही. त्यातली कुठलीतरी एखादी रील जी आपण याच्या आधी पण पाहिली आहे, त्याच्या आधी पण पाहिली आहे, अशी जी कुठली रील असेल तर ती मोस्टली आपल्या लक्षात राहते. म्हणजेच काय, की एखादी गोष्ट जेव्हा आपण रिवाईज करतो, पुन्हा एकदा ती पाहतो, तेव्हा ती लक्षात राहते. सो मेंदूचा गाळणी नियम काय बरं म्हणतो, की दिवसभरामध्ये आपण ज्या काही सगळ्या गोष्टी पाहतो, त्या सगळ्याच लक्षात नाही ठेवत आपला मेंदू. सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. मग त्यातली तीच गोष्ट लक्षात राहते, की जी आपल्याला गरजेची आहे. मग आता मेंदूला आपण कसं सांगणार, की हां, हे तू विसर आणि हे लक्षात ठेव. आपण असं म्हटलं, तर ते काही लक्षात नाही ठेवणार आहे. मग त्याला सवय करून द्यायची आहे, की या गोष्टी तू लक्षात ठेव आणि त्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे रिव्हिजन. तर एखाद्या धड्याची जेव्हा आपण आज वाचलंय आणि उद्या लगेच मी जर त्याला रिवाईज केलं, तर मोस्टली चान्सेस आहेत, की जी माहिती आपण काल वाचली आहे आणि आज पुन्हा एकदा वाचली किंवा आज किंवा उद्या पुन्हा एकदा वाचली, तर ते आपण जास्त काळासाठी लक्षात ठेवू. कारण 80% ज्या गोष्टी आहेत, ते मेंदू विसरतो. आता मी काहीतरी बघितलं, पुन्हा काहीतरी बघितलं, असं दिवसभरामध्ये मी ज्या काही 100 गोष्टी बघितल्या असतील, त्यातल्या 80% तर ते आम्ही विसरून जाणार. कारण ब्रेनला माहितीच नाही, की काय-काय लक्षात ठेवायचं आणि तो जर असं सगळं लक्षात ठेवायला लागला, तर त्याची कॅपॅसिटी पण ओव्हरलोड होऊन जाईल. मग ते जे विसरण आहे, ते थांबवण्यासाठी काय करायचं आहे, तर हा बघा फॉरगेटिंग कर्व्ह आहे, की तुम्ही आज काहीतरी वाचलत आणि साधारणतः जर तुम्ही ते सेकंड, थर्ड डे पर्यंत रिवाईज नाही केलं, तर बघा ते कसं विसरत चाललंय. पण हेच जर तुम्ही थर्ड डेला रिवाईज केलं, पुन्हा तुम्ही 15व्या दिवशी रिवाईज केलं, तुम्ही 30व्या दिवशी रिवाईज केलं, तर ते अजिबात विसरलं नाही जात लक्षात राहते. तर हा जो आहे हा फॉरगेटिंग कर्व्ह आहे. म्हणजेच काय, की जर आपण गोष्टी रिवाईज नाही केल्या, तर त्या विसरल्या जाणार. सो आता अशी कुठली गेम चेंजिंग स्ट्रॅटेजी आहे, की जे मोस्टली टॉपर्स वापरतात, तर ती आता आपण बघणार आहोत. एक तर पहिली गोष्ट जेव्हा आपण काहीही वाचू, फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादा चॅप्टर वाचलात, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. तर ते चॅप्टर एकदा वाचल्यानंतर त्याला पुस्तकाला बंद करायचं आहे. नेक्स्ट टाईम आपण काय करणार, की आपण त्याच्यामध्ये काय-काय वाचलं हे आठवायचा प्रयत्न करणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवतंय, की हेरिडिटीची डेफिनिशन वाचली असेल, इव्हॉल्युशनची डेफिनिशन वाचली असेल, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन काय आहे हे वाचलं असेल, हे तुम्हाला आठवतंय. आता हे जे मराठीमधून ज्यांना सायन्स आहे, त्यांनी जो अनुवंशिकतावाला चॅप्टर आहे, तर तो काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि बंद करायचा आहे. आणि मग तुम्हाला काय आठवेल, की अनुवंशिकताची व्याख्या काय आहे? उत्क्रांतीची व्याख्या काय आहे? त्याच्यामध्ये ज्या कुठल्या-कुठल्या प्रक्रिया येतात किंवा त्याच्यामध्ये जे काही-काही पुरावे येतायत, त्यांची नावं तुम्हाला आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि स्वतःला विचारायचं आहे, की व्हॉट इस मीन बाय इव्हॉल्युशन? उत्क्रांती म्हणजे काय? व्हॉट आर द एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन? उत्क्रांतीचे पुरावे कुठले-कुठले आहे? किंवा जर मॅथ्सचा अभ्यास करत असाल, तर तुम्ही स्वतःलाच विचारणार आहात, की हे फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय होता? किंवा हा फॉर्म्युला अजून कुठे-कुठे ॲप्लिकेबल आहे? किंवा एखादा ग्रामरचा तुम्ही टॉपिक करत असाल, तर एखादं कुठलं पण रँडम सेंटेन्स घ्यायचं आणि याच्यामध्ये कुठला काळ आहे, आलेला आहे, हे स्वतःला विचारायचं. याच्यामुळे काय होतं, की तुम्ही ते वाचलंय की नाही? जर ऑफ तुम्ही लक्ष देऊन वाचलं नसेल, फक्त तुम्ही वरचेवर वाचलं असेल, तर तुम्हाला त्या क्वेशनचा आन्सर नाहीच देता येणार. सो त्यामुळे तुम्ही हे करू शकता. हे जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला एक्झॅक्टली हे पण कळेल, की काय आठवतंय, काय नाही आठवत आहे.
गॅप्स आयडेंटिफाय करायचे आहेत. जसं की तुम्ही म्हटलात, की काही गोष्टी तुम्हाला समजतात पण आठवत नाहीयेत. तर बेसिकली त्या समजल्यानंतर, त्या रिवाईज केल्यानंतर तुम्हाला आठवतील. मग तुम्हाला हा जो मधला गॅप आहे, की काहीतरी समजलंय पण नंतर आठवत नाहीये, ते तुम्ही मग लिहून काढू शकता, की ही प्रोसेस आहे जी मला आता समजली आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ते पुन्हा वाचाल ना, तेव्हा तुम्हाला अजून डीपमध्ये समजेल आणि ऑलरेडी एकदा वाचल्यामुळे, रिवाईज झाल्यामुळे ते तुमच्या जास्त काळ लक्षात पण राहील. सो ही रिव्हिजनची एक स्टेप आहे. तुम्ही जेव्हा कोणता पण चॅप्टर कराल, ट्राय करायचंय की तुम्ही हे फॉलो कराल. फर्स्ट रिव्हिजन तुम्हाला एका दिवसाने करायची आहे, म्हणजे 24 तासांनी. सेकंड रिव्हिजन थर्ड डेने. आता अर्थात तुम्हाला इतका वेळ नाही लागणार. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम रीड कराल, तेव्हा तुम्हाला होऊ शकतं की 2-3 तास लागतायत. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही रीड कराल, तेव्हा तो टाईम कमी होईल. म्हणजेच 2-3 तासाचे साधारणतः 1 तासावरती येईल. थर्ड टाईम जेव्हा कराल, तेव्हा अर्ध्या तासावरती येईल. फोर्थ टाईम जेव्हा रिव्हिजन कराल, तेव्हा फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे जेवढा तुम्ही जास्त वेळ रिवाईज कराल, तेव्हा तुमचा टाईम पण सेव्ह होतोय. आता सपोज की तुम्ही फर्स्ट डे रीड केलं, मध्ये अजिबात नाही रीड केलं आणि तुम्ही डायरेक्ट 30th डेला रीड करायला घेतलं, तर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून वाचावं लागेल. तर त्या 30व्या दिवशी पूर्ण 4 तास पुन्हा द्यावे लागतील. त्यापेक्षा हे बेस्ट आहे ना? त्यानंतर रीडिंग हे पॅसिव्ह आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी वाचता, तेव्हा होऊ शकतं तुम्ही काहीतरी वाचताय. मग तुम्हाला आठवतंय, की आपण काय रील बघितली होती. सो हे पॅसिव्ह आहे. तुम्ही तुमचं मन कधी पण भटकू शकता आणि तुम्ही कधी पण त्याच्यामधून डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. सो बेस्ट आहे, की तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे, की तुम्ही आता हेरिडिटी वाचलात तर ते लिहा. डेफिनेशन लिहा किंवा डायग्राम ड्रॉ करा किंवा काही पण एक वेब डायग्राम ड्रॉ करा. पॉइंटर्स लिहा त्याच्यामधले. जेणेकरून तुमचे शॉर्ट नोट्स पण साइड बाय साइड बनतील आणि नेक्स्ट टाईम तुम्ही तेवढं वाचून रिवाईज पण करू शकता. सो रायटिंग ॲक्टिव्ह आहे. तुम्ही असं पण करू शकता, की तुमचा चॅप्टर जो आहे त्याचे फोटोज किंवा त्याची पी-डी-एफ द्या ChatGPTला आणि त्याला बोला, की मला याच्यावरती 5 क्वेशन्स विचार किंवा त्या पेजवरती 5 क्वेशन्स विचार आणि मग ट्राय करा, की तुम्हाला त्याचा त्याला आन्सर नाही विचारायचे. त्याला फक्त बोलायचं, की मला प्रश्न विचार आणि मग तुम्ही ट्राय करा, की तुम्हाला त्या क्वेशनचे आन्सर्स येतायत का? सो यावरून तुम्हाला कळेल, की तुम्ही जे काही रीड केलं ते तुम्हाला एक्झॅक्टली समजतंय का? किंवा ते आठवतंय का? तर हा हॅक तुम्ही ट्राय करू शकता. नेक्स्ट अजून एक क्वेशन असा होता, की स्लीप ड्युरेशन किती असलं पाहिजे? तर त्यासाठी तुम्ही इथे चेकआउट करू शकता. काही फिजिकल हॅक्स आहेत स्ट्रॉंग मेमरीसाठी. दॅट इज अराउंड क्वालिटी स्लीप पाहिजे 7 to 8 अवर्सची. डिहायड्रेशन नसलं पाहिजे आणि न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय, की तुम्ही साधारणतः तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकता बाय डूइंग एक्सरसाइज किंवा ऑक्सिजन, मेडिटेशन वगैरे हे सगळं करून. तर हे काही हॅक्स तुम्ही फॉलो करू शकता. तर याच्यामध्ये या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हेच पाहिलं, की रिव्हिजन आणि ॲक्टिव्ह रिकॉल खूप जास्त महत्त्वाचं आहे. जे पण तुम्ही रीड कराल ते त्याचे तुम्ही स्वतःला क्वेशन विचारायचे आहेत, जेणेकरून तुम्ही ते सगळं रीड केलेलं आठवू शकाल. आणि हेच जर तुम्ही कंटिन्युअसली करत राहिलात, तर एकतर तुम्हाला सवय पण होईल आणि तुमच्या गोष्टी लक्षात पण राहतील. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुमचे जर काही डाउट्स असतील, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याच्यावरती पण मी व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.